मंडळींनो, असा कधी झाला काय हो? तकडी पाणी गरम करीत ठेवून हकडी लकाटलास ने 6चे 7 वाजले. ओ माझा आज तसा झाला. भंगला तर तकडी पाण्याचो जीव गेलो आणि हकडे मी झोपलंय तर झोपलंयच. शेवटी उठलंय फटाफट आणि बघताय तर पाणी जाम तापलेलं. मस्तपैकी न्हावून घेतलंय आणि म्हटलास नाश्त्यात पोहे करूया आणि पोहे करताना मग त्या गाणं आठवता. आयुष्य हे न 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 न. तर मंडळींनो पोहे वगैरे केले आणि मस्त तयारी वगैरे केलंय आणि निघाले कामावर. तर म्हणजे आज कामावर जाम डेडिकेटेडली काम करूचं होतं. साहेबाक दाखवूचं होता. भरपूर काम केलंय कारण आज माका हवे होती 2 तास लवकर सुट्टी. तर मंडळींनो 2 तास लवकर सुटलंय आणि आता दौरो निघालो हा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला. तर मंडळींनो चेडू 4 दिवसाची सुट्टी काढून काहीतरी चालला आणि त्याच्यासाठी त्याला करूची होती खरेदी आणि चेडवाक नाही चॉईस. त्याच्यामुळे त्याने एका बिनपगाऱ्या अधिकाऱ्याक बोलावलं ना वांगडाक चॉईस करूसाठी. तर मंडळींनो साहेब येऊनच रावलेले होते. तर तेका म्हटलं बाबा आधी वाईच पोटाक आधार देताय कारण दिवसभराचा थकलेला पोटा. तर मंडळींनो वाईच मस्त खाल्ले आणि पहिली खरेदी केली गॉगल. माका माहित होता माका काढियाचा काही टिकत नाही त्याच्यामुळे सगळ्यात स्वस्तात स्वस्त असा तेवढा घेतलंय. तर मंडळींनो माझं डोके एवढा फास्ट चालताना बार्गेनिंगच्या नावाखाली 1300 रुपयाची वस्तू 200 रुपये मागित होते. तो दुकानदार पण वैतागांना खरंच चपला मारूची येळ राहलेली फक्त. तर मंडळींनो बराचसा सामान घेतले आणि आता तकडसून दौरो इलो दादर का. तर मंडळींनी दादरची गर्दी बघितली. दादर का मंडळींनो मी कधी खरेदी करू घेत नाही. मी येते पोटोबा भरूक. तर मंडळींनो झपाझप झपात तेवढा खाल्लाय आणि मंडळींनो कधीतरीच खाताय त्याच्यामुळे पोटभर खाताय. तर मस्त आहे की खाल्ल्याने मंडळींनो ह्या ट्रेन बंद आता हिशोब करीत घरात चाललंय की किती रुपये खर्च केलाय. तर मंडळींनो ही आमच्या डोंबिवलीची गर्दी. तर मंडळींनो ह्या गर्दीतच मी आज एक भाग होताय. तर मंडळींनो अशा प्रकारे घरात येऊन पोहोचले आणि पहिला घटा पाणी पिले कारण घोसं सुकलेलो आणि मंडळींनो जे बसलंय थयच लकाटलंय.